नमस्कार मंडळी, मी ॲडव्होकेट सुषमा. मंडळी, आपण प्रत्येकच जण रोजच काही ना काही कर्म करत असतो. आपली कर्मे ठरलेली असतात. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत, पहिल्या महिन्यापासून ते शेवटच्या महिन्यापर्यंत किंवा पहिल्या तारखेपासून ते शेवटच्या तारखेपर्यंत आपण काही ना काही क्रिया करत असतो, काही ना काही कर्म करत असतो. हे कर्म जेव्हा आपण करत असतो तेव्हा ते कर्म चांगलं असतं की वाईट असतं हे आपल्याला कळत नाही. आपण आपल्या भावनेच्या भरामध्ये एखादं कर्म करून जातो, एखादी क्रिया करून जातो. जसं की उदाहरण देऊयात, कोणी भिक्षांदेही म्हणून म्हणाला आपल्या दाराच्या समोर उभं राहिलं आणि त्याला आपण पटकन म्हटलं की काही नाही रे, पुढं जा. हे कर्म आपण पटकन म्हणतो, पुढं जा, काही नाही आहे. हे आपण जे म्हणतो हे आपल्याकडनं एकदम कृती घडून जाते. पण ही कृती घडत असताना ती चांगली की वाईट हे विचार करण्या इतका आपल्याला त्याला वेळच नसतो आणि थोडी बुद्धीही काम करत नाही. पण त्या क्षणी त्याला फटकारायचं म्हणून आपण म्हणतो की पुढे जा, काहीच नाही आहे. हे कर्म वाईट आहे. खूपदा आपल्याकडनं अशी कर्म घडत असतात, आपल्याला कळतही नाही की ते चांगलं आहे की वाईट आहे. ते आपल्याला कळत नसलं तरी वरच्या विधात्याला मात्र कळत असतं. ईश्वर त्याची बरोबर सगळी नोंद ठेवत असतो. तुम्हाला तुमच्याकडनं त्या कृत्या चुकून जरी घडली असेल, ती कृती चुकून जरी घडली असेल तरी पण तुम्हाला त्याचं फळ हे मिळणारच आहे. आणि म्हणूनच जेव्हा आपण क्रिया करतो त्याला कर्मगती म्हणतो. आपली मग ही जी क्रिया घडते त्या क्रियेप्रमाणे जे आपल्याला फळ मिळतं त्याला आपण म्हणतो कर्मगती. तर ही जी कर्माची गती आहे ही अनाकलनीय आहे, ही गूढ आहे. ह्याची व्याख्या जर आपण शोधायला गेलो तर आपल्याला व्याख्या सापडणं खूप कठीण होऊन जाईल, किंवा सापडली तरी त्याचा अर्थ लावणं कठीण होऊन जाईल. आणि म्हणूनच म्हटलं की ही जी कर्मगती आपण म्हणतो ही कर्मगती ही कुणाला चुकलेली नाही आहे. ही प्रत्येकाला त्याच्या कर्माप्रमाणे मिळते, प्राप्त होते आणि ती त्याला त्याचं फळ देऊनच शांत करते. म्हणूनच कर्मगती ही अनाकलनीय आणि गूढ आहे असं म्हटलं आहे. ह्या कर्मगतीमध्ये इथे कुठलीच वशिलेबाजी चालत नाही, कुठलीच लांडेगिरी चालत नाही किंवा लबाडी चालत नाही. इथे काहीही नसतं. इथे पूर्ण पूर्ण निव्वळ न्याय असतो. आपण अनेकदा बघतो की खूप सदाचारी लोक असतात, खूप समंजस वागणारी किंवा समजून घेणारी किंवा लोकांना इतरांना मदत करणारी लोक आपण पाहतो. सज्जन माणसं आपण बघतो, कुणाचं कधी वाईट न करणारी माणसं आपण बघतो. पण तरी अशा माणसांच्या नशिबात मात्र खूप दुःख असतं. आणि खूपदा अशी माणसं आपल्यासमोर येतात की जी माणसं खूप लांडेलबाडी करतात, लुच्चेगिरी करतात, फसवेगिरी करतात, काळा बाजार करतात, सदैव कुकर्म करत असतात. तरी देखील त्यांच्याकडे गाड्या घोड्या असतात, मोठमोठी घरं असतात, ते खूप मौज मस्ती करतात, त्यांना कशाची कमी नसते, ते अगदी छान सुखात आणि चैनीत जगत असतात. मग अशा वेळेला आपल्या मनात जी ईश्वराबद्दलची श्रद्धा असते ती डळमळीत व्हायला लागते. असं वाटतं की काय ईश्वर आहे की नाही आहे. म्हणजे चांगल्या लोकांना वाईट कर्म भोगावं लागतं आणि वाईट लोकांना मात्र चांगलं सगळं फळ मिळतं. हे काय आहे? या ईश्वराच्या दरबारात न्याय आहे की नाही असा प्रश्न आपल्याला अगदी पडणं स्वाभाविकच आहे. काहीच गैर नाही त्याच्यामध्ये. पण मंडळी, हे आपण जे पाहतो ह्याच्या मागचं आपल्याला काही कारण माहीत असतं का? किंवा ह्याच्यामागे काय न्याय आहे, नियम आहे, देवतेचा कोणता नियम आहे हे आपल्याला काहीच माहीत नसतं. ज्या लोकांना तुम्ही खूप आनंदात बघता, जी लोक खूप कुकर्म करूनही आनंदात जगतात हे तुम्ही बघता, त्या लोकांनी मागच्या जन्मी खूप काहीतरी पुण्य करून ठेवलेलं असतं आणि त्याचा जो संचय जमा झालेला असतो त्याच्यामध्ये त्याच्या प्रारब्धात जे काही लिहिलेलं असेल तेवढं सुख त्याला उपभोगायला ह्या जन्मात मिळतं, म्हणजे पुढच्या जन्मात मिळतं, जे आपण बघत असतो. आणि जी चांगली सज्जन माणसं आपण बघतो ज्यांना खूप दुःख उपभोगावं लागतं, त्या लोकांनी मागच्या जन्मामध्ये असं काहीतरी कुकर्म केलेलं असतं की त्यांना ते ह्या जन्मामध्ये काही प्रमाणात त्याचा जेवढा संचय असेल तेवढा संचय पूर्ण झाल्याशिवाय पुढचं सुख त्याला उपभोगायला मिळत नाही. तर अशा प्रकारे ही कर्मगती आहे. ही जी कर्मगती आहे ह्याचा कुणालाही थांग लागलेला नाही, सुगावा लागलेला नाही. ही कर्मगती म्हणजे ईश्वराचा एक न्यायच आहे, त्याला कोणीच अपवाद नाही आहे. आणि म्हणूनच म्हणते की हा जो न्याय आहे, ही जी कर्मगती आहे ही प्रत्येकाला ह्याच पृथ्वी तलावावर भोगावी लागते.
हे जे आपण म्हणतो ह्याला म्हणतात कर्म. तर हे कर्म म्हणजे नेमकं काय आहे? तर कर्म म्हणजे आपण जे काही करतो, जसं मी मगाशी म्हणल्याप्रमाणे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आणि पूर्ण वर्षभरात जे काही कर्म आपण करतो, जी काही क्रिया आपण करतो, ती क्रिया, ह्या कर्मामध्ये आपण जे काही पाहतो किंवा आपण जे काही म्हणतो, आता आपण जर असं ठरवलं तर आपण मानवनिर्मित जी एक आपली यंत्रणा असते, साधारणपणे आपण असं म्हणूयात की पोलीस खातं, न्याय विभाग किंवा रेव्हेन्यू, ह्या सगळ्या ज्या ही खाती जी मानवाने निर्मित केलेली आहेत, मानवनिर्मित ह्या खात्यांमध्ये काहीही व्यवहार चालू शकतो, काहीही, पण तरीसुद्धा ह्यांचा एक नियम असतो. जसं आता न्याय विभाग म्हणलं तर आता तुम्ही जो गुन्हा कराल त्याच्यासाठी त्या कलमाप्रमाणे शिक्षा असते, त्या कायद्याप्रमाणे शिक्षा असते. किंवा पोलीस खात्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांचे जे काही नियम असतात, तुम्ही जो गुन्हा कराल तो कोणत्या त्यांच्या नियमात बसतो त्याप्रमाणे ते तुम्हाला शिक्षा करतात. किंवा रेव्हेन्यू खात्यामध्ये सुद्धा त्यांचे नियम ठरलेले असतात. पण तरीसुद्धा हे जे नियम आहेत सगळे, ह्या नियमांमध्ये आपली चूक जरी झाली तरी काही थोडाफार फेरफार बदल आपण करू शकतो. पण विधात्याचे किंवा सृष्टीचे तसेच नियम बनलेले जे असतात, जसे ह्या खात्यांचे नियम आहेत तसे विधात्याचे पण नियम आहेत, सृष्टीचे सुद्धा नियम आहेत. त्याच्या नियमाच्या आपण बाहेर जाऊन जर वागलो तर आपल्याला माफी नाही आहे. आणि ही जी माफी आपण म्हणतो ही आपल्याला कदाचित आपल्याला मानवनिर्मित गोष्टींमध्ये मिळू शकते, पण विधात्याच्या खात्यामध्ये नाही मिळू शकत. तर म्हणून म्हटलं की मी विधात्याने जे नियम केलेले आहेत त्या नियमाप्रमाणेच आपल्याला चालावं लागतं, वागावं लागतं, बोलावं लागतं. तुम्ही जरा जरी चुकलात तरीसुद्धा त्याच्यामध्ये लगेच तुम्हाला शिक्षा मिळतेच. त्या शिक्षेचे जे स्वरूप असतं ते भोगावंच लागतं आपल्याला, त्याला कुठेही माफी नाही. आणि हे जे विधात्याने केलेले नियम आहेत, ह्या नियमामध्ये कुठेही लाचलुचपत नाही, लांडीलबाडी नाही, वशिलेबाजी नाही, हा प्रकार ह्यामध्ये अजिबात नसतो. आणि म्हणूनच आपण त्याला विधाता म्हणतो. जो सगळ्यांचा दाता आहे, कर्ता आहे, मग तो सगळ्या गोष्टी दान करत असतो. तुम्हाला जर शिक्षा द्यायची असेल तर तीही प्रदान करतो, तुम्हाला जर चांगलं फळ द्यायचं असेल तर तेही प्रदान करतो. आणि म्हणून आपण त्याला विधाता असं म्हटलेलं आहे. तर इथे कुठलीही वशिलेबाजी नाही. वशिलेबाजी जर असती तर ज्यावेळेस रामासारखा एवढा ईश्वरी अवतार असलेला त्यांनी आपल्या वडिलांचा मृत्यू लांबवला नसता का? त्यांनी म्हटलं नसतं का देवाला, थांब रे जरा, 14 वर्ष मी वनवास भोगून येतो आणि मग माझ्या वडिलांना तू मृत्यू दे, तोपर्यंत ह्यांना एक्सटेन्शन दे, असं रामाने म्हटलं असतं तर चाललं असतं का? नाही. कारण विधात्याचा नियम हा प्रत्येकाला सारखाच आहे, तिथे कोणीही असू देत. इव्हन माझं असं म्हणणं आहे की आपण जे हे संत वगैरे बघतो, जसे साईबाबा आहेत, श्री स्वामी समर्थ आहेत, किंवा सगळेच जी मोठी मोठी मंडळी आहेत, ह्या इव्हन ईश्वरी अवतारांनासुद्धा जे भोग आहेत ते चुकलेले नाही आहेत. तुम्ही जर संतांचे चरित्र वाचले किंवा स्वामींचे चरित्र वाचलं किंवा कुठल्याही साईबाबांचं चरित्र वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की ह्यांनासुद्धा भोग चुकलेले नाही आहेत. ह्यांना जेव्हा ह्यांचे भक्त विचारतात ना की आम्ही तुमची एवढी भक्ती करतो, मग आम्हाला फळ का नाही चांगलं मिळत, त्याच्या उत्तरात ते असंच म्हणतात की तुम्ही भक्ती करत असाल, पण भक्ती केलं तर तुमची कर्मगती आम्ही बदलू शकतच नाही. तुमची जी कर्मगती आहे ती तुम्हाला भोगणंच आहे. फार फार तर आम्ही तुमचा त्रास कमी करू, कारण की तुम्ही भक्ती करता. आणि त्रास कमी करू म्हणजे काय, तुम्ही जी भक्ती करता त्या भक्तीमध्ये इतकी शक्ती निर्माण होते की त्यामुळे तुम्हाला होणारा त्रास कळत नाही. आम्ही काहीच करत नाही, करणारा सगळा तो वरचा विधाताच आहे, आम्ही काहीच करत नाही. तुम्हाला असं वाटतं, पण हा जो तुम्हाला त्रास जाणवत नाही त्याचं कारण असं असतं की ती तुमच्यात शक्ती निर्माण होते जी तुम्ही भक्ती करता. तर तोच नियम इथेही आहे.
तर आपण जे कर्म करतो ते चांगलं की वाईट हे विधाता ठरवत असतो आणि विधाताने ठरवल्याप्रमाणे त्याची शिक्षा देखील तोच देत असतो, कमी जास्त प्रमाणात जे काही असेल. आपण जर किरकोळ चोरी केली, पेन चोरलं, तर तुम्हाला पाठीत फक्त एक धपाटा मिळेल. छोटीशी चोरी केली, छोटंसं फळ मिळालं, ठीक आहे. तुम्ही जर दरोडा घातला तर तुम्हाला शिक्षा मिळेल. 8 वर्ष, 9 वर्ष, 10 वर्ष जी काही कोर्ट तुम्हाला सुनावेल ती शिक्षा मिळेल. त्या शिक्षेप्रमाणे तुम्हाला जेलमध्ये राहावं लागेल. जसं तुमचं कर्म तसं तुमची शिक्षा, तसं तुम्हाला मिळणारं फळ असणार आहे. तर हे आहे कर्म. आपण जे करतो, जी क्रिया करतो ते कर्म झालं. आता ह्या कर्माचे प्रकार किती आहेत? ह्या जे कर्माचे प्रकार आहेत मुख्य म्हणजे 3. त्याच्यातला सगळ्यात पहिला प्रकार हा आहे की क्रियमाण कर्म. क्रियमाण कर्म म्हणजे काय? तर हे क्रियमाण कर्म म्हणजे तुम्ही जे कर्म करता त्याचं तत्काळ फळ मिळतं, त्याला म्हणतात क्रियमाण कर्म. आता हे जे क्रियमाण कर्म आहे, म्हणजे आपण एक छोटंसं उदाहरण घेऊयात. तहान लागली आपल्याला. तहान लागल्यानंतर आपण काय करतो? लगेच पाणी पितो, नाही का? पाणी पिल्यानंतर मात्र मग आपण म्हणजेच पाणी पिण्याचं कर्म आपण केल्यानंतर ते फळ देऊन शांत होतं. तहान लागलेलं कर्म, तहान लागलेली ही जी आपली तहान आहे ही पाणी पिण्याचं कर्म करून भागवलेली, शमवलेली, फळ देऊन केलेली शांत गोष्ट आहे. भूक लागली आहे. भूक लागल्यानंतर काय करणार? स्वयंपाक करून आपण जेवणार. जेवण म्हणजे भूक शमवून आपली क्षुधा शांत होते. म्हणजेच जेवण्याची क्रिया, जेवण्याचं कर्म करून ते फळ देऊन शांत करतं, त्याला म्हणतात क्रियमाण कर्म. तत्काळ फळ देऊन ते तुम्हाला शांत करतं. तर हे जे क्रियमाण कर्म आहे ह्याच्यामध्ये अनेकदा अशा गोष्टी असतात. आता जसं तुम्ही कोणाला तरी शिवी दिली, आता शिवी दिल्यानंतर समोरचा काय ऐकून घेणार नाही, नाही का? तो काय करेल? तुमच्या श्रीमुखात एक लगावून देईल. तुम्ही शिवी दिली, तुमच्या श्रीमुखात लगावली. जसं तुम्ही कर्म केलं तसं तुम्हाला फळ मिळालं, ताबडतोब फळ मिळालं. मग तुम्हाला ते श्रीमुखात लगावण्याचं फळ म्हणजे ते कर्म करून तुमच्या फळाची शांती झाली. क्रियमाण कर्मामध्ये कर्म केल्याबरोबर लगेच तुम्हाला जे फळ मिळतं त्याला क्रियमाण कर्म म्हणतात. आता ह्या कर्माचा दुसरा प्रकार म्हणजे संचित कर्म. संचित कर्म म्हणजे काय? तर जे कर्म तुम्ही करता, जे क्रिया तुम्ही करता त्याचा संचय केला जातो, संचय जमा होतो. खातेवही असते. खातेवही आपली कशी दुकानदारांची खातेवही असते ना, हिशोब लिहितात ते, कुणाचे जमा, कुणाचं येणं बाकी आहे, कुणाचं देणं बाकी आहे, अशी त्यांची जशी खातेवही असते ना, तशी विधात्याची सुद्धा खातेवही असते. ते लिहितात की सुषमा सावळ्यांचं असं असं कर्म घडलं आहे, याच्यात चांगली कर्म किती, वाईट कर्म किती, मग चांगल्या कर्मांना कुठलं फळ, वाईट कर्मांना कुठलं फळ, अशी त्यांची खातेवही असते. आपल्याला माहीत नाही आपलं कुठलं चांगलं कर्म आहे, कुठलं वाईट कर्म आपण केलेलं आहे. पण आपण जे करतो त्याचा संचय जमा होतो आणि तो संचय त्या खातेवहीमध्ये जमा केलेला असतो. म्हणून मी मगाशी जे म्हटलं तुम्हाला की तुमचं कसं कर्म आहे, पेन चोरलं तर तुम्हाला लगेच धपाटा मिळेल आणि छोटंसं फळ देऊन शांत होईल. दरोडा घातलाय तर तुम्हाला मोठी शिक्षा होणार आणि मग ते फळ शांत होणार. तसं संचित कर्मामध्ये तुमचं संचय होतो कर्माचा. जसं तर तुम्ही बाजरी पेरली आहे, तुम्हाला बाजरी पेरल्यानंतर लगेच तर काय लगेच बाजरी खायला मिळणार नाही. आज पेरली आणि उद्या बाजरी आली आणि आपण लगेच भाकरी थापून खाल्ली असं होत नाही, नाही का? बाजरी पेरल्यानंतर तिला उगवायला वेळ लागतो, ते परिपक्व व्हायला वेळ लागतं. म्हणजेच ह्यामध्ये कर्म जे असतं ते कच्च्या स्वरूपात असतं. ते पक्क झालं, परिपक्व झालं, त्याचं फळ परिपक्व झालं की मग आपल्याला मिळतं. आपण कर्म केलं आहे बाजरी पेरण्याचं, पण ते परिपक्व व्हायला 4-5 महिन्याचा कालावधी लागतो. मग आपल्याला त्याची बाजरी मिळते, मग पीठ बनवतो आणि मग भाकरी करून खातो. म्हणजे किती कालावधी गेला बघा ह्याच्यामध्ये, हो की नाही? परीक्षा देतो आपण.
परीक्षा दिल्यानंतर लगेच तुम्हाला रिझल्ट मिळतो का? नाही. आज तुम्ही परीक्षा दिल्यानंतर 4 महिन्यांनी तुमचा रिझल्ट येतो, 3 महिन्यांनी तुमचा रिझल्ट येतो. मग कळतो तुम्ही पास की नापास. तुम्ही जे कर्म करता अभ्यास करण्याचं आणि परीक्षा देण्याचं, ते तुमचं रिझल्ट देऊन तुमचं कर्म फळ देऊन, रिझल्ट देण्याचं फळ देऊन शांत करतं. त्याला कालावधी लागतो. मग ह्याचा संचय जमा झालेला असतो. तुम्हाला वाट बघावी लागते, कालावधी लागतो. किंवा आणखीन एक उदाहरण द्यायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो की जसं आता आपण ऊस पेरला आहे, ऊस पेरल्यानंतर सुद्धा आपल्याला बराच कालावधी लागतो, त्याला बराच वेळ लागतो. ऊस खायला गोड लागत असला तरी तो पिकायला वेळ लागतो, त्याला बनायला वेळ लागतो. म्हणजे कुठल्याही गोष्टीचं ज्यात थोडक्यात असं आपण म्हणू शकतो की तुम्ही जर चांगलं कर्म करणार असाल किंवा केलं असेल तर त्याचं गोड फळ मिळायला तुम्हाला थोडासा कालावधी लागतो. असं म्हणतात ना की अमृताचं फळ चाखण्यासाठी तुम्हाला, त्याची गोडी चाखण्यासाठी तुम्हाला भक्ती करावी लागते. ती भक्ती केली तर तुम्हाला त्याचं फळ मिळायला वेळ लागतो. तसं आहे, जैसे जैसे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. म्हणूनच हे जे संचय कर्म आपण म्हणतो, हे संचय कर्म जमा झालेलं असतं. आपण जे कर्म करतो, दशरथ राजाने श्रावणाला चुकून बाण मारला. त्याला असं वाटलं होतं की वाहक पाणी प्यायला आला आहे, त्याला कुठे म्हणजे तो श्रावण बाळ आहे. पण जो श्रावण बाळ गेला त्याचे आई वडील तर विरहाने व्याकुळ झाले ना. त्यांनी त्या व्याकुळतेमध्ये दशरथाला शाप दिला की तुला सुद्धा तुझ्या पुत्रवियोगामुळे तुझा मृत्यू होईल. त्यांनी शाप दिला की तुझ्या पुत्रवियोगामुळे तुझा मृत्यू होईल. आता त्याने केलेली चूक म्हणून विधाता त्याला माफ करणार आहे का? नाही. एका पुत्राचा त्याने बळी घेतलेला होता, विधाता माफ कसं करणार? तो शाप पूर्ण झाल्यानंतर त्याला त्याचं फळ मिळणार. हे जे फळ आहे, जेव्हा हा शाप मिळाला तेव्हा तर काही दशरथाला पुत्रच झालेले नव्हते. त्यानंतर त्याला 4 पुत्र झाले. 4 पुत्र झाल्यानंतर अगदी रामाचा जेव्हा राज्याभिषेक होता, बरोबर राज्याभिषेकाच्या दिवशीच दशरथाच्या मृत्यूने ते फळ देऊन शांत झालं. म्हणून म्हणलं की तुम्ही कर्म करता ते चुकून जरी केलं, जसं मी अगदी सुरुवातीला म्हटलं की तुम्ही भिक्षांदेही म्हणून तुमच्या दारासमोर भिक्षा मागायला आलाय आणि तुम्ही त्याला फटकन म्हटलं जा रे पुढं काही नाही आहे, ते तुमचं कुकर्म घडलं. त्या भिक्षांदेही मागणाऱ्या भिक्षेकऱ्याच्या मनात काय येणार आहे? काय बाई आहे ही, हिच्या घरात काय नसेल एवढं, मला निदान एखादा रुपया तरी द्यायचा, थोडंफार तांदूळ तरी द्यायचे. मनातनं तो नाराज होतो. नाराज झाल्यानंतर त्याच्या मनातनं काहीतरी आपल्यासाठी शाप निघून जातो. आणि म्हणूनच हे जे आपल्या हातून चुकून कर्म घडतं, आपण मुद्दाम केलं आहे का नाही, पण पटकन आपल्या सवयीप्रमाणे म्हटलं तर दशरथाने मुद्दाम मारलं आहे का? श्रावण बाळाला नाही, चुकून मारलं. पण तरीसुद्धा त्याला फळ तर मिळणारच. आणि म्हणून ते फळ अगदी राज्याभिषेकाच्या दिवशीच रामाला वनवासात जावं लागलं आणि त्या विरहाने दशरथाचा मृत्यू झाला. म्हणून म्हणलं की कर्माची गती ही कुणालाही चुकलेली नाही आहे. जे तुमचं संचित असतं ते तुम्हाला भोगावं लागतं. धृतराष्ट्राची 100 पुत्र मारली गेली युद्धामध्ये. तो स्वतः आंधळा झाला. त्याने जेव्हा श्रीकृष्णाला विचारलं की असं का घडलं माझ्या बाबतीत, मी असं कोणतं पातक केलं या जन्मामध्ये की ज्याच्यामुळे मला एवढं मोठं वाईट कर्म भोगावं लागलं, श्रीकृष्णाने छान उत्तर दिलं याचं. तो म्हणाला की ह्याचं उत्तर तू तुझ्याच नयनांनी दिव्यदृष्टीने तू बघ. आणि म्हणून त्यांनी त्याला त्याच्या मागल्या जन्मांमध्ये त्यांनी जे काही कृत्य केलं ते पाहण्याची दिव्य दृष्टी दिली. आणि त्या दृष्टीने जेव्हा धृतराष्ट्राने पाहिलं तेव्हा ते लक्षात आलं की 50 जन्मापूर्वी तो पारधी होता. आणि पारधी असताना त्याला पक्ष्यांना मारायचं होतं, पकडायचं होतं. त्यासाठी त्यांनी काय केलं, एका वृक्षाला आग लावली. आग लावल्यानंतर जे पक्षी उडून जाऊ शकत होते ते पक्षी उडून गेले. पण त्या पक्ष्यांची छोटी 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 पिल्लं होती. त्या पिल्लांना उडता येणं शक्यच नव्हते. अशी ही 100 पिल्लं पक्ष्यांची
मारली गेली त्याच्यामध्ये. ती पिल्लं मृत्यू पावली आणि ती पिल्लं मृत्यू पावल्यामुळे आणि काही पक्षी हे त्या आगीमुळे आंधळे झाले. त्यामुळे त्या जरी पक्षी हे बोलत नसतील तरी त्यांचा तो एक आत्मा आहे. त्यावेळेला त्यांना तो मिळालेला शाप, त्या पक्ष्याने कुठून तरी त्यांना शाप तर दिलाच असेल ना. अंतरात्मा आपण जे म्हणतो की अंतरात्म्याला दुखावू नका, हे जे आपण म्हणतो ते हेच. तर त्यामुळे हे सगळं घडलं. बरोबर 100 पुत्र याचे युद्धात मारले गेले आणि त्याला आंधळेपण आलं. तर मंडळी, आपण जे असं हे सगळं म्हणतो की कुणाला दुखवू नये, असं म्हणतात की जे तरुण वयातली मुलं मुली जे कोणी असतील त्यांनी जर आपल्या आईवडिलांना दुःख दिलं तर वृद्धाप्य काळामध्ये त्यांनासुद्धा हे दुःख भोगावं लागतं. म्हणूनच म्हणतात की कुठल्याही अंतरात्म्याला दुखावू नका, असं म्हणलं जातं. म्हणूनच मंडळी, कर्माचा हा जो कर्मगतीचा भाग आहे हा मी आज इथेच थांबते आहे. पुढील भाग मी पुढच्या भागामध्ये सांगेन. तेव्हा मी इथे रजा घेते. हा व्हिडिओ बनवण्यासाठी मला खूप कष्ट पडतात, मला खूप त्रास पडतात. तुम्ही मला जर सबस्क्राईब केलं, शेअर केलं, लाईक केलं तर मला खूप आनंद होईल. आणि तुमच्या ज्या कमेंट्स, तुमचे जे प्रश्न असतील मनात ते माझ्या कमेंट्स बॉक्सला तुम्ही जरूर टाका. मला जेवढे शक्य होतील तेवढे मी त्याची उत्तरं नक्कीच देईन. पण आज मी आता इथे थांबते. धन्यवाद.